प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. आजच्या मन्नाचं वचन आहे स्तोत्रसंहिता 146 त्याचं 9 वचन. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो, अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. प्रियांनो, आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, जी व्यक्ती परमेश्वराच्या हातामध्ये असतं, ते अनाथ असू द्या, पोरके असू द्या, परमेश्वर म्हणतो तू अनाथ नाही आहे, मी तुझा नाथ आहे, मी तुझ्यासाठी आहे. परमेश्वर अनाथ आणि पोरके यांचं रक्षण करतो, अनाथ व विधवा यांची दाद घेतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला सांभाळणारा परमेश्वर आहे. आपण या जगामध्ये उपरे आणि प्रवासी आहोत, परमेश्वराला ठाऊक आहे. पण या काळामध्ये परमेश्वर आपलं प्रत्येक क्षणी रक्षण करतो, प्रत्येक वेळी आपल्यासाठी परमेश्वर उभा राहतात आणि परमेश्वर आपल्याला हव्या नको त्या प्रत्येक गोष्ट जी आहे आपल्याला प्रोव्हाइड करतात. आपल्या जीवनामध्ये जर आपण अनाथ आहोत, जर आपण पोरके आहोत, तर लक्षात असू द्या, आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्यासोबत आहे. तो आपल्याला कधी सोडणार नाही, तो आपल्याला कधी टाकणार नाही. म्हणून आजच्या या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. गॉड ब्लेस यू ऑल. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. आजच्या मन्नाचं वचन आहे स्तोत्रसंहिता 146 त्याचं 9 वचन. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो, अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. प्रियांनो, आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, जी व्यक्ती परमेश्वराच्या हातामध्ये असतं, ते अनाथ असू द्या, पोरके असू द्या, परमेश्वर म्हणतो तू अनाथ नाही आहे, मी तुझा नाथ आहे, मी तुझ्यासाठी आहे. परमेश्वर अनाथ आणि पोरके यांचं रक्षण करतो, अनाथ व विधवा यांची दाद घेतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला सांभाळणारा परमेश्वर आहे. आपण या जगामध्ये उपरे आणि प्रवासी आहोत, परमेश्वराला ठाऊक आहे. पण या काळामध्ये परमेश्वर आपलं प्रत्येक क्षणी रक्षण करतो, प्रत्येक वेळी आपल्यासाठी परमेश्वर उभा राहतात आणि परमेश्वर आपल्याला हव्या नको त्या प्रत्येक गोष्ट जी आहे आपल्याला प्रोव्हाइड करतात. आपल्या जीवनामध्ये जर आपण अनाथ आहोत, जर आपण पोरके आहोत, तर लक्षात असू द्या, आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्यासोबत आहे. तो आपल्याला कधी सोडणार नाही, तो आपल्याला कधी टाकणार नाही. म्हणून आजच्या या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. गॉड ब्लेस यू ऑल.